नमस्कार. अमेरिका भारती सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तुम्हाला जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. आजची एक गोष्ट आहे जी मी पूर्वी लिहिली होती, प्रॉबेबली 25-30 वर्षापूर्वी, आणि त्याच्या पब्लिकेशन नंतर ती आज मी वाचतोय. गोष्टीचं नाव आहे संघर्ष. कारच्या हॉर्ननं आवाजानं तिची तंद्री मोडली. ट्रॅफिक लाईट हिरवा झाला होता. तिच्या शेजारच्या लेन असलेल्या माणसाकडे तिने पाहिलं. तो सुद्धा तसाच बसून होता. विचारात ती एवढी गर्क झाली होती की लाल लाईटचा हिरवा लाईट झालेले तिला समजलं नाही. त्यामुळे मागच्या माणसानं हॉर्न वाजला. तिने हात वर केला आणि ॲक्सिलेटरवर पाय दाबला. काहीतरी बिनसलं होतं, पण काय ते तिला कळत नव्हतं. पण काहीतरी नक्कीच बरोबर नव्हतं. अवीच्या वागण्यातला फरक तिला जाणवत होता. बाहेरच्या लोकांना जरी वरून काही फरक कळला नसला तरी तो फरक तिला जाणवला होता. तिने गाडी हायवेवर घेतली. पुढचा माणूस फार हळू गाडी चालवत होता, त्यामुळे तिला लेन बदलावी लागली. त्याला ओव्हरटेक करताना ते मागे वळून पाहिले. गाडी चालवणारा माणूस जरा म्हाताराच वाटला. बिचारा जरा काळजीपूर्वक हळूहळू गाडी चालवत होता. म्हातारा या शब्दावरून तिला 8 दिवसापूर्वी झालेली गोष्ट आठवली. सकाळी भांग पडताना अवी जरा जास्तच वेळ पाहत होता, म्हणून तिने त्याला विचारलं, काय रे, एवढं काय पाहतोयस? अगं, माझे काही केस पांढरे झाले असतात, मला काहीतरी केलं पाहिजे, अवी म्हणाला. आता तू म्हातारा होतोयस, ती म्हणाली. आज रात्री दाखवतो किती म्हातारा झालोय ते. आज हायवेवर ट्रॅफिक जरा जास्तच होता, त्यामुळे गाड्या फार हळूहळू सरकत होत्या. तसं पाहायला गेलं तर अवी आता 40चा होणार आणि आपण 30. आपल्याला या 10 वर्षाच्या वयातल्या अंतरानं तिला काही वर्षापूर्वीची गोष्ट आठवली. नुकतंच कॉलेज संपलं होतं आणि MSc करायचं का काय यावर विचार करणं भाग होतं. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत हा विचार करणार कोण? लग्न करायचं तर वय लहान होतं. तिच्या खास मैत्रिणींच्या रेखाच्या घरी पार्टीला बोलवलं होतं. रेखाचा भाऊ, मोठा भाऊ, अमेरिकेतून भारतात सुट्टीवर होता. तो अमेरिकेत गेला तेव्हा मीना फारच लहान होती, त्यामुळे तिला आठवत नव्हती. सुट्टी आणि पार्टी, मग काय विचारायलाच नको. मीना अर्थातच गेली. तिथेच मीनाची आणि अवीची प्रथम ओळख झाली. अवीला पाहताच मिळायला कळलं की बेबी फेस कशाला म्हणतात ते. काही लोकांना चेहरा तसा असतो की ते वयापेक्षा नेहमीच लहान वाटतात. ओळख झालं होतं तर खास बोलणं झालं नाही, पण मीनाला मात्र त्याच्याकडे पाहून आणि वागणुकी कळवून खरंच वाटलं नाही की गेली 8 वर्ष तो अमेरिकेत आहे म्हणून. इतका साधा पण बावळट नाही, बोलण्यात हुशार पण आगाऊ नाही, असा अवी मीनाला आवडला होता. पण लग्नाचा विचार काही तिच्या मनात आला नव्हता. पार्टी संपल्यावर ती घरी गेली. दुसऱ्या दिवशी सुट्टीच होती. स्टिरिओ सिस्टीम घरात नुकतीच नवी आली होती. नव्या कॅसेटची खरेदी त्यावेळेला चालू होती. त्यामुळे ती जेव्हा कॅसेट घ्यायला गेली तेव्हा अवी तिला भेटला. तोही काही कॅसेट घ्यायला आला. त्या अर्थात गप्पा झाल्या. त्यावेळी मात्र तिला जाणवलं की अवीच्या आणि तिच्या आवडीनिवडी सारख्याच आहेत. मग पुन्हा पुन्हा त्यांची भेटी होत गेल्या. काही वेळा अचानक, काही वेळा अगदी ठरवून. अवी डॉक्टर होता. त्याला संगीताची आवड होती आणि नाटकाचीही बरीच आवड होती. त्यात त्यानं काही कामही केलेली होती. डॉक्टरकीची पदवी घेतल्यावर त्याने क्रिटिकल केअरची फेलोशिप केली होती आणि स्वतंत्र प्रॅक्टिस करायचा तो आता विचार करत होता. तिला तो आवडला होता आणि त्यालाही ती. त्यावेळी जरी वयातलं अंतर तिला जाणवलं नव्हतं, पण ही गोष्ट जेव्हा घरी कळली तेव्हा वादळ माजलं. तिथे बाबा म्हणाले, अगं, अमेरिकेत जायचं म्हणून तू काय म्हाताऱ्याशी लग्न करणार आहे? अवी भेटला आणि पहिल्याच भेटीत बाबांचं मत बदललं. म्हातारा अवी मग मॅच्युअर अवी झाला. नाहीतरी मीनेला मॅच्युअर नवराच बरा, नाहीतर फारच चाइल्डिश आहे, असं आईचं मत पडलं. आणि मग लग्न झालं. विचाराची शृंखला ऑफिसच्या आवारात गेल्यावर खुंटली. त्यानं गाडी पार्क केली आणि ऑफिसमध्ये गेली, पण लक्ष लागेना. मन सैराभैरा होत होतं. लग्नानंतर ते योगी गोव्याला गेले. परत आला. आईनं विचारलं, काय ग, हे डॉक्टर लोक एवढे पेशंट पाहतात आणि तपासतात, त्यांना काही इंटरेस्ट असतो का ग? डोळे मोठं करून ती एवढंच म्हणाली, आई इश्श. तिच्या पाठीवर एक मस होता. तिला जवळ घेऊन त्या मसवरून बोट फिरवण्याचा चाळा अवीला लागलेला होता.
ती जवळ नसताना त्याने त्या मसला हात लावला नाही अशी एकही रात्र तिला आठवत नव्हती. मागे एकदा अवीला ताप आला असताना ती त्याला म्हणाली, आज नुसताच झोप की. त्यावर त्याने उत्तर दिलं, अगं त्याला हात लावला नाही तर मला झोपच येत नाही. आणि म्हणूनच तिला कळत नव्हतं की अवीला झालंय काय. गेले 8 दिवस त्याने तिळाला हात लावला नव्हता. हाताची गडी डोक्याखाली घेऊन तो झोपला होता. मग काय तिनेच त्याच्या पोटावर हात ठेवला आणि काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाली, अरे अवी, आता नुसतेच केस पांढरे झाले नाहीत पण पोट पण सुरायला लागले तुझं, जरा व्यायाम सुरू कर. तो हसला आणि म्हणाला, बरोबर आहे तुझं म्हणणं, उद्यापासून सुरू करतो. आणि खरोखरच सकाळी 6 वाजता उठला आणि व्यायाम करायला त्याने सुरुवात केली. तिला जरा आश्चर्यच वाटलं, कारण एक्सरसाइज इक्विपमेंट आणून वर्ष झालं होतं पण त्याने खास काही त्याचा वापर केला नव्हता. अवी त्याचा सूर्यवंशीच. सकाळी उठायचा म्हणजे तो कुरकुर करायचा, आधी तू उठ, तुला आवरायला वेळ लागतो, असं म्हणून तो नेहमीच उशिरा उठायचा. पण आज हा बदल का. सकाळी घरातून निघताना काहीतरी तोंडात टाकायला अवी बाहेर पडला नाही. दाणे, चिवडा, लाडूचा तुकडा त्याला नेहमीच लागायचा. आज मला तो बाहेर पडता निघाला तेव्हा मीना त्याला म्हणाली, अरे जरा ती पालकाची पुरी तरी घेऊन जा. नको, आता जरा कॅलरीज कमी केला पाहिजेत, असं उत्तर देऊन तो निघून गेला. तिला कळलं नाही की हा बदल का. तेवढ्यात जेन तिच्या टेबलाशी आली. इकडे ते पाहू त्याने हळू विचारलं, डिड यू नो अबाउट बॉब. काय आता या बॉबला काय झालं तिने विचारलं. नुकत्याच बॉबचा मुलगा वर्षाचा झाला होता आणि त्याचा वाढदिवसाची पार्टी बॉबनं जंगीपणात दिली होती. ही इज गेटिंग डिव्होर्स. काय डिव्होर्स का. मीनाने विचारलं. ओ मिड लाईफ क्रायसिस, इज गोइंग आउट विथ लिसा. मीना थक्क झाली. लिसा त्या बॉबपेक्षा कमीत कमी 20 वर्षांनी तरी लहान होती. त्याची 40वीची पार्टी जेननंच ठरवली होती. मिड लाईफ क्रायसिस काय, आपली मुलगी शोभेल अशा मुलीबरोबर फिरणं काय, वर्षाचा मुलगा असताना बायकोला सोडणं काय, याला काय अर्थच नव्हता. विचार करता करता मीना एकदम चमकली. अवीसुद्धा 40 झाला होता. त्याचं काही चे 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 असल्या मिड लाईफ क्रायसिस भारतीयांना येतच नाहीत. अवीला तर नक्कीच नाही. पण मग अवीच्या वागण्याचा अर्थ काय. ज्या माणसाला लग्नानंतर 10 वर्षांनी सुद्धा मिठी माराशिवाय झोप येत नाही, त्याने एकदम अचानक डोक्याखाली हात ठेवून छताकडे पाहत झोपावं, सकाळी लवकर उठून व्यायाम सुरू करावा आणि पालकाच्या पुरीला कॅलरीच्या नावाखाली चक्क नाही म्हणावं. अवीला काही प्रकरण छे 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 शक्यच नाही. म्हणजे 10 वर्षापूर्वी त्याला अशीच एक तरुणी आवडली होती. मग आताही तसंच काही. अवी नो वे. अवीच्या बाबतीची शक्यताच नव्हती. मीनाला त्याची खात्री होती. मग या वागण्याचा अर्थ काय. विचार करता करता दुपारचे 3 वाजले. निघताना ईमेल चेक केली. त्यात तिला रोहितचा मेसेज दिसला आणि तिच्या डोक्यात प्रकाश पडला. कार म्हणून निघताना तिला 2 आठवड्यापूर्वीचा प्रसंग आठवला. रोहित हा मीनूचा वर्गमित्र. त्याला कॅलिफोर्नियाहून फोन आला होता. तो व वैजू ऑर्लांडोला येत होते. त्यांनी शनिवारी जेवायला बोलवलं. रोहित आणि वैजू मीनाच्या वर्गातले. मीनाच्या लग्नानंतर 4 वर्षांनी त्यांचं लग्न झालेलं. मग अमेरिकेत आले. मीना त्याचा पत्ता नव्हता, काहीच संपर्क नव्हता. त्यामुळे शनिवारच्या जेवणाच्या वेळी गप्पा चांगल्याच रंगल्या. तिघही एकाच वर्गातले, त्यामुळे जुन्या गोष्टी निघाल्या. जुन्या आठवणी, जुने टीचर्स, जुने कॅचेस 1,000. त्यात अवी मात्र जाम कंटाळला होता. तो या त्रिकुटात बसू शकत नव्हता. तसा स्मार्ट होता, पण तो अमेरिका असल्याने भारतात झालेल्या गोष्टीबद्दल तर खास काही माहिती नव्हती आणि खास उत्सुकताही नव्हती. इतक्यात त्याला त्याच्या बीपरनं वाचवलं. एक स्टॅट कन्सल्ट आलं होतं. तो मीनाला म्हणाला, मी जरा जाऊन येतो हॉस्पिटलमध्ये, तुझ्या गप्पा जरा चालू राहू दे. तो परत आला आणि गप्पा चालू होत्या. उद्या राऊंड घ्यायला त्रास होईल या सबबीखाली तो एकटाच झोपायला गेला. त्यावेळी मीनाला खास काही जाणवलं नव्हतं. तशी स्टॅट कन्सल्ट पूर्वी आली होती आणि ती पाहून तो चटकन घरी येत असे. पण आता विचार करताना तिच्या डोक्यात प्रकाश पडला. अवी एकटा पडला होता. कबाब में हड्डी. इतकंच नाही तर बोलण्याच्या ओघात तो म्हातारा पडला होता, ठरला गेला होता. नाताळपण आल्याची जाणीव झाल्यामुळे तर त्याने डाएटिंग आणि व्यापार करण्याचा खूळ मनात आणण्याचाच असेल. मीनाने झटकन निर्णय घेतला. काही नाही, आजची संध्याकाळ अवी बरोबरच घालवायची आणि त्याला जाणून द्यायचंय की ही इज नॉट ओल्ड अँड आय डोंट केअर फॉर हिज क्रोनॉलॉजिकल एज एनिवे.
दार उघडून ती घरात आली. किल्ले आणि पर्स ठेवताना फोन वाजला. फोन अविचाच होता. मीनू, तू केव्हा आलीस? ही का आत्ता दार उघडून आता आणि तुझा फोन? हे बघ, मी फोन केला होता तो कशासाठी? आज जेवायचं करू नकोस, आपण बाहेरच जाऊया. अरे पण मला, हे बघ मी घरी येतोय, मग बोलूया. तिला बोलून येतं त्याने फोन ठेवला. मग मीनाने चहा करायला ठेवला. मनात अवीशी काय बोलायचं याची उजळणी केली. 10-15 मिनिटात अवी आला. तो आत आल्यावर तिने चहा पुढे गेला. मीनू, तुला एक गोष्ट सांगायची आहे. 8 दिवसापूर्वी मी एक पेशंट पाहिला होता. त्याचं बोलणं पूर्ण होऊ देता ते म्हणाले, थांब, मलाही तुला एक गोष्ट सांगायची आहे. रोहित आणि वैजू आले त्यावेळची. तो असला, तुझं नाव बदलून कोलदांडे ठेवायला पाहिजे. तू कोलदांडे म्हण का आणखीन काही म्हण, मी आत्ताच तुला सांगते की तू म्हातारा नाहीस. अवीला काही कळे ना. कोण म्हणतो मी म्हातारा झालो म्हणून, असं म्हणून त्याने तिला जवळ ओढलं. पण याचा प्रॉब्लेम तरी काय आहे, मीनाने विचार केला. अगं जर आई, खरं तर 8 दिवसापूर्वी 4-4:30ला एक नवा पेशंट आला. दम लागतो म्हणून एक्सरे काढला. त्या छातीत बरंच पाणी झालेलं. मला घरी याची घाई होती. मग मी त्या छातीतलं पाणी काढायला घेतलं. नेहमी गाऊन मास्क सगळं घालतो. त्याशी काय झालं माहीत नाही, शर्टच्या बाळावर करून मी प्रोसिजर सुरू केलं. अर्ध्यावर माझ्या हातातून सिरिंज आणि तिचा ॲडॅप्टर सुटला आणि ते पाणी माझ्या तोंडावरती पडलं. चटकन सिरिंज सोडून मी प्रोसिजर पुरं केलं. साबूनं तोंड धुतलं. मनात मात्र घाबरलो होतो. HIV, एड्स, हेपटायटिस अशी शंका असेल हा पेशंट. यंग माणूस, छातीत पाणी, काय असेल याला? त्या छातीतलं पाणी माझ्या तोंडावरती उडलं होतं. त्यामुळे जर मला HIV ची शक्यता नव्हती तरी तो एक धोका नक्कीच होता. मी खूप काळजीत होतो. आय डिड नॉट वॉन्ट यू टू बी एक्सपोज टू इट इफ आय हॅव इट. मग मीनाच्या आवाजाला कंप, रडवेला सूर त्याला कळला होता. अगं आज त्याची हेपॅटायटिस आणि HIV टेस्ट परत आली. बोथ आर नेगेटिव्ह. आनंदाची गिरकी मिळाला. होय राणी सरकार, होय. म्हणून तर आपण मज्जा करूया, धमाल करूया. त्या पेशंटला झाला नसेल एवढा आनंद मीनूला झाला होता. त्याला ती त्याच्या मिठीत केव्हा शिरली ते समजलंच नाही. थँक यू फॉर लिसनिंग. I hope you like it. If you like it, please subscribe to the channel. Have a nice day.